सनमडी तलावात 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, एक मृत विद्यार्थी मच्छीमार कुटुंबातील. कुणीकोणूर गावावर शोककळा. सनमडी तालुका जत येथील तलावात पाय घसरून पडल्याने 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. हर्षद संजय कांबळे वयवर्ष 17 व जगदीश वसंत मोरे वयवर्ष 15 दोघेही राहणार कुणीकोणूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. कांबळे व मोरे दोघेही जवळचे नातलग आहेत. या घटनेने कुणीकोणूर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संजय कांबळे यांच्या मच्छीमार संस्था आहे. त्यांच्याकडे सनमडी तलावातील मच्छीमाराचा ठेका आहे. ते मुलीच्या CAT परीक्षेसाठी विटा येथे गेले होते. घरातील हर्षद नेहमीप्रमाणे मासे पकडणाऱ्या वसंत बाळू मस्के यांच्याकडे गेला होता. मस्के हे मासे पकडण्यासाठी जाळे तलावात टाकत होते. यावेळी हर्षद व जगदीश दोघेही तलावाच्या काठावर जाळीलगत बसले होते. वसंत हे तलावात गेले होते तर हर्षद व जगदीश काठावर होते. त्यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. ते पाण्यात बुडत असल्याचे वसंत यांना दिसले. त्यांनी त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु यात यश आले नाही. सुमारे 1.5 तास प्रयत्न करून दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटना समजताच हर्षदच्या आईने हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. हर्षद मनमिळावू मुलगा होता. नुकतीच त्याने इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. तर जगदीश हा आपल्या आजीकडे राहत होता. तो जत येथील आश्रमशाळेत शिकत होता. गुरुवारीच आश्रमशाळेला सुट्टी मिळाल्याने तो गावी आला होता. पण दुर्दैवाने या दोघांवरही काळाने घाला घातला. घटनास्थळी मन सुन्न करणारी परिस्थिती होती.